झाले, परंतु खूप साऱ्या ट्रॉफीजवर आपलं नाव त्यांनी कोरलं. आणि आता रबर बॉल क्रिकेटची पहिली स्पर्धा आणि या स्पर्धामध्ये चॅम्पियन संघ कोणता ठरेल, नक्कीच मोठं युद्ध आणि मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आता येत असताना पाहायला मिळेल. पार्लेवाडी संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुशांत, त्याच्या साथीला सतीश दाखल झालायत आणि काटेतली या संघाकडून पहिला महत्वाचा गोलंदाज बॉलर ने निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल भन्नाट वेगाचा, यावेळेस डाईव्ह केली, कॅच पकडली, सेलिब्रेशन करतोय, मोठा मासा गळाला लावलाय. पहिला चेंडूवरती मोठा हादरा. सुशांत मोरे बॅक टू डग आउट. बघा सोपं नाहीये मित्रांनो, मेगा फायनलचा सामना, दबाव होता, पहिलाच बॉल, चांगला फटका होता आणि अशा परिस्थितीमध्ये डाईव्ह केली आणि चांगल्या दर्जाचा झेल कॅरी केला. कार्तिक याचं कौतुक करावं लागेल. एखादा चिता ज्याप्रमाणे झेप घेतो ना, त्याच प्रकारची झेप आपल्याला पाहायला मिळाली. चेंडूवरती झेप केली, चेंडूला दोन्ही हातांमध्ये गॅदर केलं आणि तो झेल कंप्लीट केला आणि सुशांत मोरे याला डगआउटचा रस्ता दाखवला. नवीन बॅटर सक्षम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, तो ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सिंगल वेगानं कंप्लीट केली आहे. या सिंगलच्या साथीनं धावफलकावरती अकाउंट ओपन केलंय आणि आता धावफलकाला सुरुवात देखील झाली आहे. एक धाव धावफलकावरती. मेगा फायनलचा सामना, 12 चेंडूंचा खेळ इथे पाहायला मिळणार आहे आणि या 12 चेंडूंमध्ये जास्तीत धावा बनवण्याचा प्रयत्न पार्लेवाडी या संघाच्या वतीने केला जाईल आणि धावा रोखण्याचा प्रयत्न इकडे काटेतली संघाच्या वतीने चालू आहे. यावेळेस देखील चांगला फटका, सतीश वेगानं दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पावसानं देखील आता हजेरी लावली आहे. मेगा फायनलचा सामना पावसाला देखील बघायचा आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आणि पाऊस नाही असं होऊ शकत नाही. 3 धावा धावफलकावरती. यावेळेस बॅटची लिडिंग एज, थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक कार्तिक पुन्हा एकदा वेगानं चेंडूवरती आलाय. चांगला खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रनअप बॉल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 4 चेंडू हाताळले, 4 धावा खर्च केल्यात, चांगली गोलंदाजी चालू आहे. यावेळेस ऑनसाइडला मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील, सिंगल वेगानं कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी परतलेत. 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. 6 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ आपण पाहिला, 6 धावा धावफलकावरती आहेत. आणि मंडप डेकोरेटर्स आपले मुकेश मात्रे हे देखील आपल्यासोबत मायक्रोफोनच्या बाजूलाच जोडले गेलेत आणि स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत. आणि पाहिलं गेलं तर त्यांच्या देखील या मॅच वरती नजर आहे आणि प्रत्येक रनअप बॉल इक्वेशन आपल्याला सांगत आहेत, त्याचं देखील कौतुक असेल. मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, विकेट किपर चेंडूच्या मागे, सिंगल वेगानं कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा परतले. चांगली फेकी पाहायला मिळते आणि बघता बघता 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 8 धावा धावफलकावरती. या धावा पुरेशा नाहीयेत. काटेतली संघाकडे चांगल्या दर्जाचा बॅटिंग लाईनअप आहे आणि अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या 6 बॉल मध्ये जास्तीच्या धावा बनवाव्या लागतील. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, मेगा फायनलचा सामना, पावसाची जोरदार हजेरी, खेळाडूंचा उत्साह, आनंद आणि खेळाडूवृत्ती या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून पाहायला गेलं तर पावसानं हजेरी लावली आहे. पावसाचा मनमुराद आनंद आणि अशा परिस्थितीमध्ये रबर बॉल क्रिकेटचे सामने नक्कीच कौतुक करावं लागेल बदलापूर बॉईज. त्यांच्या आयोजनातून ही संपूर्ण स्पर्धा साकार झाली. शैलेजी पवार यांचं देखील इथे कौतुक असेल, त्यांच्या प्रयत्नातून या स्पर्धेला यश प्राप्त झालंय.
बदलापूर चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 1 सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळवली जाणारी स्पर्धा रबर बॉल क्रिकेटची पहिली स्पर्धा आणि पहिली स्पर्धा जिंकण्यासाठी दोन गावांनी आपली दावेदारी स्पष्ट केली आहे. यावेळेस देखील मिस्टॅम फटका पाहायला मिळतोय. वेगाने एक धाव कंप्लीट केली जाते. सक्षम स्वतःवरती विश्वास दाखवतात. या एका धावेच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती आहे. बघा 9 धावा पुरेशा नाहीयेत. 2 षटकांचा सामना कमीत कमी 20 ते 25 धावा धावफलकावरती जमवाव्या लागतील. तेव्हा कुठे चांगली फाईट इथे पाहायला मिळेल. प्रयत्न चालू आहेत. चांगला फटका समोरच्या दिशेला गॅप शोधली आहे. सिंगल वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी परतलेत सक्षम. बघा सिंगल डबलने कोणत्या प्रकारचा धोका पत्करला जाणार नाहीये. मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे परंतु तो मोठा फटका अजूनही मैदानाच्या आतमध्ये आला नाहीये. अकरा धावा धावफलकावरती येणारे 4 चेंडू नक्कीच जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. इकडे दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 सोने पे सुहागा 1+1 अशा या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या साथीनं देखील धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बघा धावा कशा येत आहेत हे महत्वाचं नाही, धावा येणं महत्वाचं आहे. आणि त्या धावा आता पार्लेवाडी संघाच्या साठी येत असताना पाहायला मिळत आहेत. अखूल टप्प्याचा बॉल. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत असताना पाहायला मिळत नाहीये. चेंडू जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय. एखादा मोठ्या फटक्याची आवश्यकता नक्कीच त्या शोधामध्ये आहेत सतीश. बघा इथे काय घडलंय. पिच चेंडूची लाईन आणि लेंथ ओळखण्यामध्ये थोडीशी चुकी झाली. चेंडू निघून गेला. एस्टनच्या वरून विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि आणखीन एका डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. येणारे 2 चेंडू मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये टीम पार्लेवाडी. सतीश बॉल स्लॉट मध्ये. त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल सीमा पार. षटकार. मेगा फायनलचा पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय सतीश याच्या बॅट मधून. 5 बॉलचा खेळ इथे आपण पाहिलात. 19 धावा धावफलकावरती. येणारा 1 चेंडू शिल्लक. इथे देखील एखादा मोठा फटका आला तर चांगली टोटल उभी केली जाईल. इथे डॉट बॉल आला तर मात्र 20 धावांचं टार्गेट इथे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील समोरच्या दिशेला चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंगापूरून क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू झालाय. 2 धावा वेगानं पूर्ण केल्यात. बघूया तिसऱ्या धावेसाठी परतणार का. 2 धावा म्हणून इथे समाधान मानावं लागेल. बघता बघता पूर्वार्धाचा खेळ इथे संपलाय. इथे प्रथम बॅटिंग करत असताना 12 चेंडूंच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावफलकावरती जमवल्यात आणि 22 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय काटेतली या टीमसाठी. चला विनंती असेल की त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. टीम पार्लेवाडी आणि टीम काटेतली आपले सलामीचे बॅटर्स त्वरित मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे आहेत. बघा ज्यासाठी केला होता अट्ट असं की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि तो क्षण नक्कीच गोड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण स्पर्धा योग्यरीतीने पार पडली. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पोहोचलोय. अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. त्यातल्या त्यात पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला. 1 इनिंग आपण पाहिली. टॉस जिंकला पार्लेवाडी या संघानं. 12 चेंडूंचा त्यांनी सामना केला. 21 धावा धावफलकावरती जमवल्या. 22 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलं काटेतली या टीमसाठी. आणि हे 22 धावांचं टार्गेट कंप्लीट करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये
दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. निखिल आणि राज ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. काटेतली या गावासाठी, काटेतली या टीमसाठी सातत्यपूर्ण चांगला खेळ या जोडीने केलाय. जेव्हा जेव्हा टीमला आवश्यकता होती तेव्हा तेव्हा या टीमने आपल्या संघासाठी धावा जमवल्यात. परंतु आता वेळ वेगळी आहे आणि सामना देखील वेगळा आहे. मॅच अंतिम टप्प्यामध्ये जाऊन पोहोचली आहे. 12 चेंडूंचा इथे खेळ आपल्याला पाहायचा आहे आणि इथून 22 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे. 12 चेंडू 22 धावांचं समीकरण आणि या धावा रोखण्यासाठी पार्लेवाडी या संघाचा पहिला प्रमुख गोलंदाज, पार्लेवाडीचा सुपरस्टार सुशांत मोरे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बारा चेंडू 22 धावा. पहिलाच बॉल, कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. सिंगल वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालू झालाय. चांगली फेकी पाहायला मिळते आणि बघता बघता 2 धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 22 धावांचं टार्गेट आहे. इथून सिंगल डबल वर देखील भर दिला तर एका दुसरा मोठा फटकाला तरी सामना जिंकूच होतो आणि अशा अनुषंगानं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सुशांत मोरे चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे हे निखिल ओळखून आहे आणि त्या अनुषंगानं सिंगल डबल वरती आता फोकस केलं जात आहे. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडला. चेंडूनं आतल्या दिशेला वळण घेतलं. बॅट्समनची फिरकी घेतली आणि फिरकी घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय देखील. डॉट बॉलची सांगत आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर अतिरिक्त उचली पाहायला मिळते आणि उचली घेता घेता पाहिलं गेलं तर आतल्या दिशेला वळण देखील चेंडू घेत आहे. बॅट्समनला चेंडू समजत नाहीये. परिणाम स्वरूपी लगातारचे 2 डॉट बॉल आलेत. यावेळेस चांगला फटका पिक केला. तिथे क्षेत्ररक्षक आहे सक्षम, कोणत्या प्रकारची चूक करणार नाहीये. पकडलाय झेल, संपलाय निखिलचा खेळ. महत्वाची विकेट आली आहे. ज्या विकेटच्या शोधामध्ये टीम पार्लेवाडी होती ती विकेट आता मात्र आली आहे. निखिलला आपण पाहताय डगआउटच्या दिशेने परतताना. सेमीफायनलचा आणखीन एक हिरो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यानं संपूर्ण दिवसामध्ये याच समालोचक भूमिका पार पाडली. ही संपूर्ण स्पर्धा देखील खेळला. चांगली गोलंदाजी केली, चांगली बॅटिंग केली आणि आता महत्वाच्या क्षणी बॅटिंग साठी एंट्री होतीये. आणखीन एक सुपरस्टार, काटेतळी या संघाचं क्रिकेट या खेळाडूच्या नावानं देखील ओळखलं जातं. दीपेश मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दीपेश मोरे आणि त्याच्या समोर सुशांत मोरे. यावेळेस काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न. रोहित महाडिक, पाहावं लागेल येथे अंपायर सरांचा इशारा. व्हाईट बॉलचा, व्हाईट +1 अशा या अतिरिक्त स्वरूपाच्या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या साथीनं धावफलक जाऊन पोहोचलंय. चार धावा. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मेगा फायनलचा सामना दबाव दोन्ही बाजूनी पाहायला मिळतोय, परंतु जो दबाव जुगारून चांगला खेळ करेल ना तोच हा सामना जिंकेल. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. इथे देखील डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बघता बघता ओव्हर नंबर 1 चा इथे खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 4 धावा. बघा 12 चेंडूंमध्ये 22 धावांचे समीकरण होतं. पहिलं षटक हाताळण्यासाठी सुशांत मोरे आला. धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4. एक महत्वपूर्ण विकेट आपल्या नावावरती केली आणि आता 6 चेंडूंमध्ये
18 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी काटेतले या टीमला. सेमीफायनलच्या मॅच मध्ये देखील शेवटच्या ओव्हरमध्ये 2 षटकार लगावण्याचा कारनामा दीपेश मोरे यानं केला होता, परंतु आता शेवटच्या 6 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या 18, अर्थात 3 षटकार ठोकावे लागतील. दीपेश मोरे स्ट्रायकर एंड वरती, गोलंदाजीसाठी सतीश. 6 चेंडू 18 धावांचं समीकरण. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंगन म्हणून वेगाने क्षेत्ररक्षक आले, सिंगल कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का? दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि इकडे पहावं लागले. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट बहाल केली आहे. कंपल्सरी चेसिंग ह्या स्पर्धेचा नियम. आता चेंडू शिल्लक असतील 5 आणि धावांची आवश्यकता असेल 17. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 3 षटकार इथे मात्र आता ठोकावेच लागतील. दीपेश मोरेच्या बॅटमध्ये ती ताकद आहे. अशा प्रकारचे अनेक सामने त्यांनी आपल्या टीमला जिंकून दिलेत आणि इथे देखील आता प्रयत्न करावे लागतील. 5 बॉल 17. इकडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क पाहायला मिळत नाहीये. बॅट्समन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय आणि परिणाम स्वरूपी डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळते. 4 चेंडू 17 धावा, 4 बॉल 17. फुल टॉस बॉल, मिस टाइम फटका, चेंडू उंच हवेमध्ये. रोहित माडिक चेंडूचा पाठलाग करतायत. शेवटच्या सणाला नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू उंच हवेत असताना, पाय स्लिप होत असताना धावत जाऊन उलट्या दिशेने झेल पकडणं सोपं नाही. अशा परिस्थितीमध्ये देखील रोहितनं प्रयत्न केले. नक्कीच प्रयत्नांना 100 पैकी 100 गुण दिले जातील, परंतु झेल अखेरच्या क्षणाला नक्कीच धरतीला दान झालाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चांगला टीमवर्क आपल्याला पाहायला मिळतोय. पार्लेवाडी या संघाचं कौतुक करावं लागेल. खेळाडू कमी आहेत, अशा परिस्थितीमध्ये देखील चांगला खेळ त्यांनी केला. मेगा फायनल मध्ये येऊन पोहोचले आणि मेगा फायनल मध्ये देखील चांगली कामगिरी करतायत. इकडे देखील फक्त आणि फक्त सिंगल येत असताना पाहायला मिळते आणि या मॅच मध्ये नक्कीच आता पकड मजबूत झाली आहे टीम पार्लेवाडी या संघाची. बदलापूर बॉयज आयोजित भव्य दिव्य अशी रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी बदलापूर आणि पाहिलं गेलं तरी संपूर्ण स्पर्धा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपल्याला पाहायला मिळते आणि सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची पहिली रबर बॉल क्रिकेट टुर्नामेंट कोणाच्या नावावरती जाईल, कोणत्या गावामध्ये ही ट्रॉफी जाईल, नक्कीच दावेदारी स्पष्ट केली. या स्पर्धेमध्ये आपली एंट्री केली, सहभाग नोंदवला पार्लेवाडी या संघानं. चांगले चांगले खेळाडू त्यांचे आज या मैदानावरती आपल्या संघामध्ये खेळण्यासाठी उपस्थित नव्हते. अशा परिस्थितीमध्ये देखील चांगला खेळ केला. सेमीफायनल मध्ये आले, तो सामना एखादी जिंकला. फायनल मध्ये आले, फक्त आणि फक्त 22 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि त्या 22 धावा आता डिफेंड देखील केल्यात आणि चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन टीम पार्लेवाडी विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. बदलापूर बॉयज आयोजित रबर बॉल चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व पहिलं टीमच्या नावावरती राहिलंय. टीम पार्लेवाडी विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि टीम पाहिलं गेलं तर आपण देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. काटेतळी संघाचं देखील कौतुक करावं लागेल. आपण देखील चांगला खेळ केलात. येणाऱ्या संपूर्ण हंगामासाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील.
शैलेशजी पवार, विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर संपर्क करायचा आहे. चला, सूर्यास्ताकडे निघालाय, थोड्याच वेळात काळोख होईल आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला 10 मिनिटांमध्ये आणि पोरांना नाईट शिफ्टला देखील जायचं आहे आणि गावी देखील जायचं आहे. तर विनंती असेल की आपण त्वरित इकडे येऊन बक्षीस समारंभाला आपण इथे सुरुवात करूयात. ऑन स्क्रीन आपण पाहताय या स्पर्धेतील विजय संघ ज्यासाठी केला होता अट्टहास, नक्कीच आता खुश असतील शैलेशजी पवार आपल्या संघाच्या कामगिरीवरती. खेळाडू कमी होते, अशा परिस्थितीमध्ये देखील संघाची बांधणी केली, या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि अखेर जे स्वप्न त्यांनी पाहिलं होतं चॅम्पियन बनायचं, नक्कीच सुशांत मोरे सोबत देखील मॅचच्या पूर्वी चर्चा झाली, सेमीफायनलच्या पूर्वी चर्चा झाली होती आणि त्याचं देखील स्वप्न होतं की या स्पर्धेचा चॅम्पियन मला बनायचं आहे आणि ते स्वप्न आता मात्र सत्यात उतरलंय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. तर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच सतीश ठरलाय, फायनलचा मॅन ऑफ द मॅच. चला, ऑनस्क्रीन आपण पाहताय सतीश याला फायनलचा हिरो आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ त्यानं केला आणि आपल्या टीमला नक्कीच मेगा फायनल मध्ये चॅम्पियन बनवण्यामध्ये यश मिळवलंय. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल? टीम आहे पार्लेवाडी आणि गोलंदाज आहे सतीश ठरलाय, या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्याने 4 विकेट आपल्या नावावरती केल्यात. चला सतीश, आपण यायचंय. ही खरी मजा आहे. कोकणामध्ये याला बाला डान्स बोलतात, आमच्याकडे असं नृत्य पाहायला मिळतं आणि हे सगळं आनंद गावा ठिकाणीच आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याची मजा आता मात्र या मैदानावरती देखील घेतली जाते. सामने होतात, स्पर्धा होत्या,